बघा मस्तच एकदम मस्त मंदिर बांधलेलं आहे. ते काही जण पाण्यात न्हातात पण. संगम हा नदी आणि समुद्र. दृष्टीने बघित बघित येतं समुद्र हळूहळू. चला पटापट दमदे म्हणतात. तर आता जाऊया पवन चक्की बघूक जाऊया. तिथून पुढचा प्लॅनिंग. चला मित्रांनो, आता आम्ही पण पुढच्या प्रवासाक निघतो. आता अजून काय प्लॅनिंग नाही, अजून कुठच्या नमस्कार मित्रांनो, सृष्टी ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत. तर मित्रांनो, आज आहे आमची ॲनिव्हर्सरी आणि आज आम्ही चाललो फिराक. कुणकेश्वर वगैरे जातलो, मुनग्यात जातलो, त्याच्यानंतर कुणकेश्वर, नंतर बघूया अजून काय फिराक जमता काय. संध्याकाळी जाणार असतो, पण संध्याकाळी माका ऑर्डर आहे बँजेची, म्हणून आता जातो, दुपारचे जातो, संध्याकाळी जाऊक नाही गावाचा. तर चला आता जातो. सृष्टी असं, मी असे, श्रेयश पण आहे. चला तर बघूया, कुणकेश्वर पण तुमका दाखवूया. चला जाऊया, आता निघतो. डायरेक्ट तिकडे जाऊन व्हिडिओ चालू करतोय. आता निघतोय. आता मित्रांनो, आता आम्ही इलो मुनग्यात भगवती देवीच्या दर्शनासाठी आणि नंतर इथून जातलो कुणकेश्वरला. तर आधी आपण मंदिरात जाऊया आणि इथे दर्शन घेऊया. सृष्टी ओटी वगैरे घेता. दुकानं पण भरपूर होती बघा. भगवती देवी मंदिर मुनगे. पण आता मुनग्यात येलं. आधी जाऊन आतमध्ये दर्शन वगैरे घेऊया, त्याच्यानंतर पुढचा प्रवास. तर मित्रांनो, आता आम्ही इथे 2 मिनटं थांबतलो आणि त्याच्यानंतर पुढे निघतलो. ते आतमध्ये जाऊन देवीचा फोटो वगैरे काढण्यास मनाई आहे, त्यामुळे आपण तिथल्या नियमांचं पालन करूया. मी जाऊन आधी विचारलं की इथे फोटो वगैरे काढले तर चालतील काय. तर ते बोलले आतमध्ये फोटो काढूक नाही. हे मंदिर पण मस्त मोठाच्या मोठा मंदिर आहे बघा. आम्ही पहिले जत्रेक येऊ, त्याच्यानंतर आता बरेच वर्षांनी मंदिरात येलं. भरपूर मोठी जत्रा भरता येते. आता काहीतरी जानेवारी महिन्यात असतं. मस्त मोठाच्या मोठा मंदिर आहे बघा. मित्रांनो, आता मी कुणकेश्वर मंदिराजवळ येलो. समोर दिसतं आता कुणकेश्वर मंदिर. थोडं मागून जरा एक फोटो काढूचा होतो म्हणून मागे थांबलोय. आता आपण जाऊया मंदिरात, जाऊया दर्शन वगैरे घेऊया, नंतर मग पुढचा प्लॅनिंग काय जायचं. आता आधी आपण चला मंदिरात जाऊया. बघा मंदिर आणि पूर्ण समुद्र किनारा आहे बघा. समुद्र किनाऱ्याच्या रस्त्याने आम्ही येलो आणि वरसून पण एक रस्ता गेलो, त्याने पण मंदिराच्या समोर जाऊ का होतो. मित्रांनो, आता आम्ही कुणकेश्वर मंदिरजवळ येऊन पोचलो. तर आतमध्ये जातो, आधी दर्शन घेऊया. चला चल, तिकडून चल.
चल पटापट. ते आंबा पोळी वगैरे आहे बघा विकू. मित्रांनो हा गेट आहे, मेन गेट मंदिरात जायचा. मी त्या साईडने आलो तरी पण बोलत त्याला गेटचा एक हे बनवूया, गेट मेन गेटने आतमध्ये जाऊया. या साईडला आलो परत, सृष्टीने आतमध्ये जायत. हा मेन गेट आहे, सृष्टीने उभी आहे. ते मस्त बनवलं आहे बघा. इथून गेलं की आतमध्ये मंदिरात प्रवेश. मित्रांनो आता मी मंदिरात जातो आणि आतमध्ये फोटो वगैरे काढायला परमिशन नाही आहे, त्यामुळे आपण यांच्या पण नियमांचं पालन करूया. आणि आता व्हिडिओ बंद करतोय मी. आधी दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर इतर आजूबाजूचं थोडंसं बघूया परिसर. आता आम्ही निघतो इथून. थोडा वेळ थांबलो मंदिरात. बघा मंदिर आहे इकडे, समुद्र पण त्याच्यामुळे. आणि आता निघतो. आता बघूया अजून पुढचं काय प्लॅनिंग केलं नाही, पण शक्यतो बघूया पवन चक्की जाऊचा म्हणतोय. आज ॲनिव्हर्सरी आहे त्यामुळे ఇంకా फिरवचंच प्लॅनिंग केलं आहे. संध्याकाळी वेळ नाही चला तर आता आणि 5-10 मिनटं थांबतलो आणि निघतलो. मित्रांनो मंदिराच्या समोरच्या बाजूने जरी आलात तरी मस्तपैकी इथून पण यायला मस्त भेटतं. मंदिर पण व्यवस्थित दिसतंय, फोटो वगैरे काढायला पण मस्त आहे. समुद्राच्या साईडने पण मस्त दिसतंय. आणि या साईडने हा मेन गेट आहे मंदिरात यायचा. मंदिराच्या बाजूला पण छोटी छोटी मंदिरं आहेत. गेट पण मस्त बनवलं होतं. छोटी छोटी मंदिर पण असं हे मंडलिक मंदिर आहे एक इथे, नारायण मंदिर, त्याच्या पुढे गणेश मंदिर. ही कुणकेश्वरच्या मंदिराच्या परिसरात म्हणजे समोरच आहेत इथे पण मंदिर. त्याला भरपूर ऊन पण लागतं. सृष्टी काहीतरी प्रसाद घेता, बघूया काय घेतं. छोटा घेता. तर मित्रांनो आता आम्ही चाललो पवन चक्की बघूक जातो. श्रेयसला बोललेलं आहे की पवन चक्की दाखवेन तुका. चढाव मोठा त्यामुळे आम्ही जरा पुढे येऊन थांबले. म्हटलं बघूया व्हिडिओ बनवूया. गाडी इथे लावलंय. दृष्टीने बघित येतं समुद्र हळूहळू. चला पटापट दमदे म्हणतात. चला तर आता जाऊया पवन चक्की बघूक जाऊया आणि तिथून पुढचा प्लॅनिंग.
ब्रिज हा म्हाका वाटतं मीठ मुंबरीचा ब्रिज हा पवन चक्की जाऊ जाताना बघा. समुद्र आहे त्या समुद्राक लागणच आहे ब्रिज हा. आणि ब्रिजच्या या साईडने म्हणजे उजव्या बाजू जाताना एक मंदिर हा नदी लागून आहे मस्तच एकदम मस्त मंदिर बांधलेलं आहे. तर मित्रांनो आत्ता आम्ही येलो पवन चक्की जवळ बघा देवगडात. केवढे मोठे पवन चक्की आहेत बघा. वाटतं एवढा मस्त नाही ते खाली समुद्र आणि इकडे सगळे पवन चक्की 8 पवन चक्की आहेत. पहिल्यांदाच येतो आम्ही इकडे पवन चक्की बघू. दुकानं पण असतात. आता दुपार झाली आहे त्यामुळे दुकानात बंद आहेत. गार्डन पण मस्त आहे इथं बनवलेलं आहे बघा. खाली बीच हा बरेच पर्यटक इथे. पवन चक्की मस्त वाटतात ना. केवढे मोठे आहेत बघ. सृष्टी दमलाला फिरणं नको म्हणता. फिरणं नको. वाचवायच पुढे नेऊन समुद्राकडे नेऊ बघता मस्तच वाटतं. खाली माडाची झाडा पण भरपूरच. हे बसाक बघ मस्त माडाची झाडी बसायला मस्तच जागा केलेली आहे. चला मित्रांनो आता आम्ही पण पुढच्या प्रवासाक निघतो. आता अजून काय प्लॅनिंग नाही. अजून कुठच्या ठिकाणाक भेट द्यायची बघूया. जायपर्यंत प्लॅनिंग बदलू शकता. आता आपण निघाया. थोड्या वेळ थांबलो आम्ही. तर मित्रांनो आता आम्ही इलाव सिद्धिविनायक गणपती मंदिर दाभोळ. या गणपतीचं दर्शन घेऊन नंतर आम्ही आता घरी जाऊन निघतलो. कुणकेश्वर केलं त्याच्यानंतर तिकडे पवन चक्की आणि त्याच्यानंतर आता मंदिरात. इथे मंदिरात इलाव. इथून नंतर थोड्या वेळ बसतलो आणि घरी जाऊन येते.
खालून इथून एक रस्ता आहे, तिकडे दुसरं एक मंदिर आहे. चल खाली चल. मस्त थंड वाटतं ना. चल सोने बघूया ते खाली जाऊन. खाली इथून खाली यायचं, परत अजून खाली जायचं. चल चल. आता ही दोघांवर दमलेली आहेत. चला जमणार नाही म्हणतो साई बाबा. ते दत्त मंदिर. नमस्कार कर. दत्त मंदिर आणि स्वामी समर्थ आहेत ना. खाली पण आहे, आधी दर्शन घेऊया. तर नक्की कधी इलात तर या ठिकाणाक भेट द्या. दाभोळचा गणपती सांगितला तर कोण पण दाखवेल. बापरे मस्त वाटतं रे. मासे बघ किती आहेत. बारके कासव बघ, कासव किती आहेत बघते बघ. दिसले पुढे उभे बसले. कासव पण बारीक मासे भरपूरच आहेत ना. पाणी बिणी मस्त वाटतंय इथं, शांत एकदम. इकडे पण एक मंदिर आहे. चला पुढे जाऊया. शंकराचं हे आहे ते. पुढे दृष्टी आणि येतात. चल पटापट. किती खाली येलो बाबू. चला तर मित्रांनो, आता आम्ही इथून पण निघतो, घरी जाऊ. बरंच सकाळपासून फिरतो, बरंच उशीर झालं. अजून जेवता पण, अजून जेव काही थांबलो नाही.